लेटर घेऊन ये म्हणून. मग असं विळाच्या पुढे आलो आम्ही. पुढे आलो त्याच्यानंतरनं हे माणूस वगैरे दिसला. त्याच्यानंतरनं त्या ससा दिसला. तर थोडं मी घाबरले, मला थोडं विचित्र वाटलं म्हणून मी देवाचं नाव घेत होते, आमच्या गावदेवीचं नामस्मरण करत होते. तर असं पुढे पुढे जाताना थोडी मला जांभळी आली तर नामस्मरण करायचं ते राहिलं, बंद झालं. तर मला असं समोर दिसलं की कोणीतरी आमची गाडी याच्याने समोरच्या चाकाने उचलून खेचत आम्हाला घेऊन चाललं आहे करून. ते दिसलं स्पीडमध्ये दिसलं मला, ते माणूस कोणीतरी माणूस आहे जो ओढत घेऊन चालला आहे आम्हाला. तर ती जांभळी पण गेली आणि ते असं म्हणतात ना की अशा क्षणी काहीतरी आपल्याला विचित्र अनुभव येतात. तर ते थोडं विचित्र वाटलं. मी पटकन देवाचं नाव घेतलं, पण आमची गाडी पूर्ण खाली, आम्ही दरीमध्ये गेलो. दरीमध्ये आम्ही अर्ध्याच पडलो, देवाचं नाव घेतल्यामुळे आम्ही मागे पडलो, भाऊ आणि मी. आणि गाडी आमची पुढे गेली आणि थोडे सरपटत आम्ही पण गेलो खाली. खाली गेल्यामुळं गाडी जी अर्धीच अडकली होती ती येऊन परत पायावर पडली माझ्या. पायाला मुका मार लागल्यामुळे मला असं म्हणजे बोलता येत नव्हतं. श्वास असा अडकल्यासारखा, खूप दम लागल्यासारखं झालं. रडत होते मी पण अश्रू येत नव्हते डोळ्यातून, एकदम शांत स्तब्ध झाल्यासारखं. तर भाऊ खूप घाबरून गेला. मला म्हणायला लागला, काय झालं, मी नाही केलं, चुकून झालं. तर त्याने आजूबाजूला बघितलं, त्याला दिसली एक टू व्हीलर होती तिथे, जिथे ऑलरेडी एक ॲक्सिडेंट झालं होतं. तर तो मला बोलला की ह्याने आपल्याला ओढून आणलं असेल इथे, एवढ्या स्लो स्पीडला कसं काय आपण इकडे येऊ शकतो, घाटातून गाडी पडू शकते. एवढा अंतर असेल, कदाचित 1 फ्लोअरचा तरी असेल घाटाचा अंतर, वरून आम्ही खाली पडलो होते. आणि पडताना देवाचं नाव घेतलं आणि आम्ही मागे पडलो, पण समोर आमच्या झाड होतं. थोडंसं एक सेकंदाची देरी होती की आमच्या दोघांचं डोकंसुद्धा गेलं असतं ओढून, एवढी बेकार परिस्थिती होती तिथे. आणि खूप अंधार, 5:30 म्हटल्यावरती वरून सगळी झाडी होती, खूप अंधार होता. आणि तर थोड्या वेळाने मोबाईल वगैरे, भावाचा मोबाईल होता खिशात, माझा पर्समध्येच होता. पर्स माझी जाऊन झाडाला अडकली होती. आणि मग त्याने टॉर्चने वगैरे बघितलं, मग पर्स आणली आणि पर्स घेऊन आला माझी. मग आम्ही बॅग वगैरे गोळा केलं, सामान वर आणून ठेवलं आणि गाडी खाली आणायला गेलो. गाडीला धक्का देत होतो, तर गाडी आम्ही दुसऱ्या बाजूने काढत होतो जिथे सपाट होता भाग तिथून.